राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात धाडसत्र राबवण्यात येत आहे। शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकानं पंढरपूर ते शेटफळ रोडवरील आढेव गावच्या हद्दीत अमोल तानाजी निंबाळकर वय वर्ष 38 याई समाज नंबर नसलेल्या ऑटो रिक्षावरून देशी दारूची वाहतूक करताना पकडले। त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 480 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या। या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण 1,53,600 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। याच पथकानं एका अन्य कारवाईत मोहोळ तालुक्यातील वाफळे गावाच्या हद्दीत भीमराव मारुती वसेकर वय वर्ष 59 या इसमास एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये 25 लिटर हातभट्टी दारूची अवैधरित्या विक्री करताना आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला गेलाय। तसेच माळशिरस निरीक्षक सचिन भवड यांच्या पथकानं बोरगाव गावच्या हद्दीत अकलूज बोरगाव रोडच्या बाजूला संतोष तात्या भोसले यांच्या ताब्यातून देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 15 बाटल्या व 90 मिली क्षमतेच्या 31 बाटल्या असा एकूण 2,135 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग व ब विभाग भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापे टाकून त्या ठिकाणाहून 280 लिटर हातभट्टी दारूसह 16,500 लिटर रसायन असा एकूण 3,85,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।